यवतमाळमधून इयत्ता 8वीच्या प्रश्नावलीतील प्रश्न चांगलाच वादाचं कारण ठरलाय। प्रश्नावलीत उच्च जातीचं नाव काय असा प्रश्न विचारण्यात आला। यामुळे शिक्षकांमधून संताप उमटला असून विद्यार्थ्यांच्या मनातून जातीय निर्मूलन कसं करणार असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय। 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत टार्गेट पिक अप संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून सराव मोहीम राबवली होती। यात आता हा प्रश्न विचारण्यात आला होता। इयत्ता 5वी आणि 8वी मिळून आपल्याकडे जवळपास 24,000 विद्यार्थी या प्रिपरेशन करत आहेत आणि फेब्रुवारीमध्ये ते एक्झाम देणार आहेत। यामध्ये सेकंड रिव्हिजन टेस्टमध्ये आत्ता उच्च जातीचे नाव काय असा एक प्रश्न विचारण्यात आला। त्या प्रश्नाचा संदर्भ सदर संस्थेला विचारला असता NCERTच्या इयत्ता 8वीमध्ये 7व्या क्रमांकच्या चॅप्टरमध्ये महिला जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता। परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती। त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे। त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।